आज आपण ज्या स्रोतांचा आढावा घेणार आहोत ते खरं तर आपल्याला एका खूप विलक्षण आणि गुंतागुंतीच्या कल्पनेच्या जगात घेऊन जातात. हो, हे खरंच एका वैश्विक कायदेशीर नाटकासारखं आहे. अगदी. आणि कल्पना अशी आहे की ईश्वराच्या दुसऱ्या व्यक्तीने पहिल्या व्यक्तीकडून काळ आणि अवकाश वारसा हक्काने मिळवण्यासाठी. स्वतः एक निर्मित वस्तू होण्याचा निर्णय घेतला. बरोबर. बरोबर. ही कल्पना पहिल्यांदा ऐकल्यावर थोडी चक्रावून टाकणारी वाटते, नाही का? निश्चितच, कारण ती आपल्या सामान्य तर्काच्या पलीकडची आहे. हो. यातला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. काळ आणि अवकाश वारसा हक्काने मिळवणे. पण थांबा, इथेच मला थोडा अडायला होतोय. आपल्या स्रोतांनुसार काळ आणि अवकाश हे ईश्वराच्या पहिल्या आणि दुसऱ्या व्यक्ती या दोघांच्याही मालकीचे आहेत, बरोबर? हो, अगदी बरोबर. ते त्याचे सहनिर्माते आणि सहमालक आहेत. मग प्रश्न असा आहे की जी गोष्ट आधीपासूनच माझी आहे ती मी वारसा हक्काने कशी मिळवणार? बरोबर. हाच तर विरोधाभास आहे. मुद्दा पकडला आहे. याच विरोधाभासात या संपूर्ण धर्मशास्त्रीय कथेचं सौंदर्य आणि त्याची गुंतागुंत दडलेली आहे. अच्छा. स्रोत सांगतात की तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. कोणीही स्वतःचीच गोष्ट वारसा हक्काने मिळवू शकत नाही. वारसा हक्काचा कायदाच असा आहे की मालमत्ता एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाते. वारस होण्यासाठी तुमच्याकडे ती मालमत्ता आधीपासून असता कामा नये. मग या समस्येवर तोडगा कसा काढला गेला? तोडगा अत्यंत नाट्यमय आहे. वारस होण्यासाठी ईश्वराच्या दुसऱ्या व्यक्तीला आधी आपला मालकी हक्क सोडावा लागला. आपला मालकी हक्क सोडावा लागला? हो. त्यांना स्वतःला त्या मालमत्तेपासून वेगळं करावं लागलं. धर्मशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर त्यांनी स्वतःला रिकामे केले. एक मिनिट. स्वतःला रिकामे केलेले याचा व्यावहारिक अर्थ काय? म्हणजे त्यांनी आपल्या दैवी शक्ती तात्पुरत्या बाजूला ठेवल्या की आपलं अस्तित्वच बदलून टाकलं? खूप चांगला प्रश्न आहे. स्रोतानुसार त्यांनी आपलं मूळ स्वरूप म्हणजे देवत्व सोडलं नाही, पण त्यांनी देवाचे विशेष अधिकार बाजूला ठेवले आणि एका निर्मित वस्तूचे म्हणजेच मानवाचं रूप धारण केलं. म्हणजे जो अमर्याद होता तो मर्यादित झाला? अगदी. जो काळाच्या पलीकडचा होता तो काळात जगायला लागला. असं केल्यानेच ते कायदेशीररित्या वारस बनण्याच्या स्थितीत आले. अच्छा. म्हणजे आता ते पहिल्या व्यक्तीकडून काळ आणि अवकाश वारसा म्हणून स्वीकारू शकत होते? हो, बरोबर. कारण त्यांनी तात्पुरता आपला मालकी हक्क सोडून दिला होता. ही कल्पना खूपच वेगळी आहे. म्हणजे मानव बनण्यामागे फक्त मानवाच्या सुटकेचा उद्देश नव्हता, तर त्याहूनही मोठा एक वैश्विक डाव होता, असं स्रोत म्हणत आहेत. हो. हे एका मोठ्या योजनेचा भाग होतं. स्रोत याला एक हेतुपूर्वक केलेली कायदेशीर आणि वैश्विक पुनर्रचना म्हणून सादर करतात. ते फिलिपेकारांस पत्रामध्ये याचा उल्लेख आहे ना? हो. फिलिपेकारांस पत्र 2:6-8 मध्ये याच प्रक्रियेचं वर्णन आहे. स्वतःला रिकामे करून आणि मनुष्याचं रूप घेऊन त्यांनी स्वतःला त्या काळ आणि अवकाशाच्या नियमांच्या अधीन केले, ज्याचे ते मूळतः सहमालक होते. म्हणजे वारसा हक्काचा कायदा लागू व्हावा यासाठी त्यांनी चक्क विश्वाच्या नियमांमध्येच एक बदल घडवून आणला? एका अर्थाने हो. ठीक आहे, ही कायदेशीर बाजू समजली. पण स्रोत या वारसा हक्काला आणखी एका गोष्टीशी जोडतात. सर्व लाभांपेक्षा श्रेष्ठ नाव मिळवणे. काळ आणि अवकाश मिळवणे आणि एक नाव मिळवणे, या दोन गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध आहे हे थोडं अस्पष्ट वाटतंय. हो, हे पहिल्यांदा ऐकल्यावर थोडं गोंधळात टाकू शकतं. पण स्रोतांमधील तर्क असा आहे की ईश्वर काळ आणि अवकाशापेक्षा महान आहे. बरोबर. तो भौतिकरित्या प्रत्येक क्षणी प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही. मग तो राज्य कसा करतो? तर आपलं नाव तिथे ठेवून. म्हणजे त्याचं नाव त्याच्या अधिकाराचं प्रतीक आहे. अगदी. ते नाव त्याच्या अधिकाराचं, त्याच्या सत्तेचं आणि त्याच्या उपस्थितीचं प्रतीक आहे. तुम्ही याला असं समजू शकता. समजा एखाद्या राजाला त्याच्या संपूर्ण साम्राज्यावर हक्क गाजवायचा आहे, पण तो प्रत्येक गावात स्वतः जाऊ शकत नाही. नाही जाऊ शकत. मग तो काय करतो? तो प्रत्येक गावात आपला राजचिन्ह किंवा शिक्का लावतो. ते नाव किंवा चिन्ह त्याच्या सत्तेचं प्रतीक बनतं. अच्छा. म्हणजे जिथे ते चिन्ह आहे तिथे राजाची सत्ता आहे असं मानलं जातं. बरोबर. इथे नाव म्हणजे तसाच कायसा प्रकार आहे. संपूर्ण काळ आणि अवकाशावर पसरलेला ईश्वरी अधिकार. म्हणजे काळ आणि अवकाश वारसा हक्काने मिळवणे म्हणजेच त्या नावाने दर्शविलेला अधिकार आणि सत्ता मिळवणे. हो, त्या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे खूपच सखोल आहे. आणि मग स्रोत सांगतात की हा वारसा, हे नाव मिळवण्याचा मार्ग म्हणजे क्रूसावरील मृत्यूपर्यंतची आज्ञाधारकता. हो. म्हणजे क्रूस हे फक्त पापांची क्षमा करण्याचं साधन नव्हतं, तर या वैश्विक वारसा हक्काच्या हस्तांतरणाची ती मुख्य घटना होती. होय. स्रोत यावर खूप जोर देतात.
क्रूस एक केंद्रबिंदू आहे. त्यांच्या मते क्रूस ही एक अशी यंत्रणा होती ज्याद्वारे काळ आणि अवकाश, सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव आणि सिंहासन वारसा हक्काने मिळाले. ही केवळ एक आध्यात्मिक घटना नव्हती, तर एक वैश्विक, कायदेशीर हस्तांतरण होतं. अगदी. म्हणूनच मत्तेई 28:11 मध्ये येशू म्हणतात, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आले आहेत. आणि हे वाक्य त्यांच्या पुनरुत्थानानंतरचं आहे, क्रूसावरील विजयानंतरचं. बरोबर. आणि गंमत म्हणजे हा अधिकार पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावात आहे, जे त्या सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नावाकडेच निर्देश करते. हो, ही एक अतिशय घट्ट विणलेली रचना आहे. सर्व धागेदोरे येथे एकत्र येतात. म्हणजे क्रूसावर जे घडलं ते केवळ एक मृत्यू नव्हता, तर एका वैश्विक अधिकाराचं हस्तांतरण होतं. मग साहजिकच प्रश्न पडतो की या हस्तांतरणानंतर ज्या व्यक्तीने हा अधिकार मिळवला त्याचं स्वरूप कसं बदललं. स्रोत याबद्दल काय सांगतात? कारण पुनरुत्थानानंतरचं जे वर्णन आहे ते खूप नाट्यमय आहे. हो, प्रकटीकरणाच्या पुस्तकातील वर्णन. हो, पांढरे केस, अग्नीसारखे डोळे आणि तोंडातून निघणारी तलवार, या प्रतिमा इतक्या शक्तिशाली का आहेत? कारण त्या त्यांच्या नवीन स्थितीचे आणि अधिकाराचे वर्णन करतात. या प्रतिमा त्यांचे देवदूतासारखे स्वरूप दर्शवतात. देवदूतासारखे? हो. स्रोतांनुसार मृत्यूनंतर पुनरुत्थित झालेले मानव देवदूतांसारखे होतात. पण इथे एक अत्यंत महत्वाची आणि सूक्ष्म गोष्ट लक्षात घ्यायला हवी. स्रोत हेही स्पष्ट करतात की ते ना मूळ आदम आहेत ना देवदूत. ते या दोन्हींच्या पलीकडचे आहेत. म्हणजे नेमकं काय? म्हणजे ते एक असं अस्तित्व आहेत ज्यांनी निर्मितीचा अनुभव आतून घेतला आहे. जन्म, जीवन, दुःख, मृत्यू हे सर्व त्यांनी एका निर्मित वस्तूच्या रूपात अनुभवलं आहे. पण त्याच वेळी ते त्या निर्मितीच्या म्हणजेच काळ आणि अवकाशाच्या पलीकडचे आहेत. म्हणूनच त्या प्रतिमा. अच्छा. पांढरे केस हे चिरंतन ज्ञानाचे प्रतीक आहेत. अग्नीसारखे डोळे हे सर्व काही पाहू शकणाऱ्या न्यायाचे प्रतीक आहेत. आणि तोंडातून निघणारी तलवार हे त्यांच्या शब्दातील अंतिम अधिकाराचे प्रतीक आहे. हे एका वैश्विक सम्राटाचे वर्णन आहे. आणि ह्याच संदर्भात त्यांच्याकडे मृत्यू आणि अधोलोकाच्या किल्ल्या असण्याचा उल्लेख येतो. हे फक्त एक प्रतिकात्मक विधान आहे की याचा काही ठोस व्यावहारिक अर्थ आहे? हे खूपच आकर्षक आहे. आणि स्रोतांनुसार हे फक्त प्रतिकात्मक नाही, याचा एक अतिशय ठोस अर्थ आहे. म्हणजे किल्ल्या असण्याचा अर्थ केवळ दरवाजे उघडणे किंवा बंद करणे इतकाच नाही. या किल्ल्या त्यांच्याकडे मृत्यू आणि अधोलोक या संकल्पनांवरच संपूर्ण नियंत्रण असल्याचं दर्शवतात. नियंत्रण म्हणजे? त्यांना हवं ते ठरवण्याचं स्वातंत्र्य. त्याही पलीकडे त्यांच्याकडे मृत्यू आणि अधोलोकाचा नायनाट करण्याचा, त्यांना कायमचं नष्ट करण्याचा अंतिम अधिकार आहे. काय? नष्ट करण्याचा अधिकार. हो. स्रोतांमधील अंतिम योजना अशी आहे की जेव्हा काळ आणि अवकाशातून पाप पूर्णपणे काढून टाकले जाईल तेव्हा मृत्यू आणि अधोलोक या दोन्ही गोष्टींना अग्नीच्या सरोवरात टाकले जाईल. म्हणजे त्यांचं अस्तित्वच संपवून टाकलं जाईल. बरोबर. या किल्ल्या केवळ अधोलोकावरच नव्हे तर संपूर्ण काळ आणि अवकाशावर त्यांचं संपूर्ण नियंत्रण दर्शवतात. ते फक्त दरवाजे उघडू किंवा बंद करू शकत नाहीत, तर ते त्या संपूर्ण संकल्पनांनाच नष्ट करू शकतात. हे ऐकून तर खरंच थक्क व्हायला होतं. म्हणजे मृत्यू, जी आपल्या अस्तित्वाची अंतिम वास्तविकता आहे, ती सुद्धा एका दिवशी नष्ट केली जाईल. हो, ही कल्पनाच मानवी आकलनाच्या पलीकडची आहे. आणि यामुळेच आपण आपल्या चर्चेच्या सर्वात गुंतागुंतीच्या भागाकडे येतो. स्रोत एक अशी कल्पना मांडतात जी मानवी बुद्धीला अक्षरशः चक्रावून टाकते. ते म्हणतात की ईश्वराची दुसरी व्यक्ती एकाच वेळी सर्व ठिकाणी आणि सर्व क्षणी अस्तित्वात आहे. आणि इतकंच नाही तर संपूर्ण काळ अवकाश त्यांच्या आत अस्तित्वात आहे. हो, आणि इथेच आपला तर्क आणि आपली भाषा दोन्ही अपुरे पडतात. यामुळे एक महत्वाचा आणि मूलभूत प्रश्न निर्माण होतो. काळ आणि अवकाशात बद्ध असलेली एक निर्मित वस्तू म्हणजे आपण, हे कसं समजू शकतो? बरोबर. आपण अशा अस्तित्वाची कल्पना तरी कशी करू शकतो ज्याच्या आत संपूर्ण ब्रह्मांड सामावलेला आहे? हो, आपण तर त्रिमितीय जगात राहतो आणि चौथ्या मितीची म्हणजे काळाची कल्पना करणंही आपल्याला कठीण जाते. मग अशा अस्तित्वाची कल्पना कशी करायची? आणि स्रोत या मर्यादेबद्दल अगदी स्पष्ट आहेत. ते मान्य करतात की आपण हे पूर्णपणे समजू शकत नाही. अच्छा. आपलं अस्तित्वच काळ आणि अवकाशात मर्यादित आहे.
आपण एका विशिष्ट क्षणी एकाच ठिकाणी असू शकतो. त्यामुळे जो एकाच वेळी सर्व क्षणी सर्व ठिकाणी आहे हे आपल्याला कसं कळणार? मग आपल्याला हे माहीत कसं आहे? स्रोत म्हणतात की आपल्याला हे फक्त माहीत आहे कारण त्यांनी स्वतःला तसं प्रगट केलं आहे. त्यांनी स्वतःला पहिला आणि शेवटचा आणि आरंभ आणि अंत म्हणून ओळख करून दिली आहे. म्हणजेच या ग्रंथांमध्ये तर्कापेक्षा प्रकटीकरणावर जास्त भर दिला आहे. हो, ही गोष्ट समजून घेण्याऐवजी सांगितल्याप्रमाणे स्वीकारण्याची आहे, हे आपल्या आकलनाच्या पलीकडचे आहे, हे मान्य करणे हाच यातील महत्वाचा भाग आहे का? अगदी बरोबर. स्रोत हेच सांगतात की आपले ज्ञान केवळ तेवढ्यापुरतेच मर्यादित आहे जेवढे ईश्वराने प्रकट केले आहे. मानवी तर्क आणि बुद्धीची एक सीमा आहे आणि ही धर्मशास्त्रीय संकल्पना त्या सीमेच्या पलीकडची आहे. म्हणजे आपण विश्वाला आतून पाहतो, तर ते विश्वाला बाहेरून पाहतात. बरोबर, कारण विश्व त्यांच्या आत आहे. या दोन दृष्टिकोनांमध्ये तुलनाच होऊ शकत नाही. तर आजच्या या सखोल चर्चेचा आढावा घेऊया. आपण एका मोठ्या विरोधाभासापासून सुरुवात केली, स्वतःचीच मालमत्ता वारसा हक्काने कशी मिळवावी. आणि त्याचं उत्तर आपण पाहिलं, निर्मित वस्तू बनवून स्वतःला तात्पुरतं रिकामं करून आणि मालकी हक्क सोडून एका वैश्विक कायदेशीर प्रक्रियेद्वारे. त्यानंतर आपण पाहिलं की क्रूस हे केवळ एक आध्यात्मिक चिन्ह नसून ते वारसा मिळवण्याचे एक ठोस साधन कसे बनले. आणि त्यातून केवळ पृथ्वीवरच नाही तर संपूर्ण काळावकाश, मृत्यू आणि अधोलोकावर अंतिम अधिकार कसा प्राप्त झाला. आणि या संपूर्ण धर्मशास्त्रीय कथेचा मुख्य उद्देश ईश्वराच्या दुसऱ्या व्यक्तीचा केवळ पृथ्वीवरच नव्हे तर वास्तवाच्या संपूर्ण रचनेवर असलेला अंतिम आणि कायदेशीर अधिकार स्थापित करणे आहे. हे एका वैश्विक राज्याभिषेकासारखं आहे. हो, ज्याची प्रक्रिया खूपच अनपेक्षित, नाट्यमय आणि मानवी तर्काच्या पलीकडची आहे. आजच्या चर्चेतून एक अंतिम विचार श्रोत्यांसाठी सोडून जातो. स्रोतांमध्ये उल्लेख आहे की पाप नाहीसे झाल्यावर मृत्यू आणि अधोलोकाला अग्नीच्या सरोवरात टाकले जाईल, म्हणजे त्यांचं अस्तित्वच मिटवून टाकलं जाईल. जरा विचार करा, जेव्हा अंतिम समाप्ती म्हणजे मृत्यू आणि अधोलोक यांसारख्या आपल्या अस्तित्वाच्या मूलभूत संकल्पना पूर्णपणे काढून टाकल्या जातील, तेव्हा ते काळ आणि अवकाश कसे असेल किंवा त्याचा अनुभव कसा असेल. ज्या जगात अंतच नाही त्या जगाची आपण कल्पना तरी करू शकतो का?